आणि यानंतर मुंबई आणि पुण्यात कसा नेमका विसर्जन सोहळा सुरू आहे या संदर्भातले अधिक अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे पुण्यातून आपल्या सोबत आहेत आणि मुंबईमधून भाग्यश्री प्रधान या देखील आमच्या सोबत आहेत। भाग्यश्रीकडे जाते मी सगळ्यात आधी। भाग्यश्री, आपण बघतोय मोठा उत्साह सुरू आहे सध्या, कसं वातावरण बघायला मिळतंय तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात तिथे? नक्कीच वर्षा, आपण जर बघितलं तर आपण गिरगाव चौपाटीला मी आता उभी आहे आणि आपण बघू शकतो की अत्यंत उत्साह आहे, तरुणांमध्ये हा उत्साह आहे। लहान मुलं देखील या मिरवणुकीत सहभागी झालेली आहेत, अबालवृद्ध सहभागी झालेले आहेत। 10 दिवस बाप्पाची पूजा अर्चा मनोभावे केल्यानंतर आज बाप्पाला अश्रू म्हणू शकतो किंवा जड अंतःकरणाने म्हणू शकतो आता निरोप देण्याची वेळ आलेली आहे। अनेक बाप्पा जे आहेत ते गिरगाव चौपाटीला विसर्जन करण्यासाठी आलेले आहेत, मंडळं घेऊन आलेली आहेत आणि आता आपण जर बघितलं तर दोन्ही जे रस्ते आहेत गिरगाव चौपाटीचे ते अत्यंत मोठ्या प्रमाणात गर्दीने भरलेले आहेत। पोलिसांची व्यवस्था देखील मोठा फौजफाटा पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे। सीसीटीव्ही कॅमेरे देखील मोठ्या प्रमाणात मुंबई महापालिकेने बसवलेले आहेत या ठिकाणी, या परिसरात। आणि आत्ता जर आपण बघितलं तर जे मंडळं आहेत ती एकामागोमाग एक मंडळं बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी लाईनीत उभी राहिलेली पाहायला मिळत आहेत। यामध्ये खेतवाडीची जे गणपती होते, विविध गल्ली आहेत खेतवाडीमध्ये, तर त्या खेतवाडीच्या विविध गल्लीतले जे गणपती आहेत ते विसर्जन झालेले आहेत। त्याचबरोबर घरगुती गणपती जे आहेत ते दुपारपर्यंत 2500 घरगुती गणपतींचं विसर्जन झालेलं गिरगाव चौपाटीला पाहायला मिळालं। मात्र प्रचंड ऊन आहे, आज प्रचंड गरम होत आहे आणि या गरम वातावरणात देखील भक्तांचा जो उत्साह आहे तो तसूभर देखील कमी झालेला नाही आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने हे रस्ते पूर्ण गर्दीने भरलेले पाहायला मिळतात आणि अतिशय उत्साहाचं, आनंदाचं आणि पुढच्या वर्षी लवकर या असं बाप्पाला सांगत ही विसर्जन मिरवणूक जी आहे ती वर्षा गिरगाव चौपाटीमधून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे सध्या। निश्चितच भाग्यश्री, तुम्ही अशाच सोबत राहा। आपण थेट पुण्यामध्ये जाऊया, त्या ठिकाणचे अपडेट देत आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत आपल्या सोबत। रेवती, आपण पाहतोय मानाच्या गणपती बाप्पांची मिरवणूक आता सुरू झाली आहे, सध्या काय अपडेट कळतात? कोणकोणत्या गणपती बाप्पांचं आतापर्यंत विसर्जन झालंय? नक्कीच वर्षा, आपण जसं बघू शकतो की मानाचा चौथा गणपती म्हणजेच तुळशीबाग गणपती हा अलका टॉकीज चौकात दाखल झालेला आहे। ह्याच्या अगोदर मानाचा जो पहिला म्हणजेच कसबा, त्याच्यानंतर तांबडी जोगेश्वरी, नंतर गुरुजी तालीम, या 3 मानाच्या गणपतींचं विसर्जन इथे झालेलं आहे। आणि आता आपण जसं बघू शकतो की ढोल पथक आणि पारंपरिक पद्धतीने मानाचा चौथा जो गणपती आहे म्हणजेच तुळशीबाग याचं देखील विसर्जन होत आहे। आपण जसं बघू शकतो की जसं संध्याकाळ होतीये तसं गर्दी आणि भाविक खूप जास्त प्रमाणात इकडे आपल्याला पाहायला मिळते। आता खरं तर दगडूशेठ गणपती जो आहे तो सुद्धा मुख्य मंदिरातून रथावरती आलेला आहे आणि त्याची जो सुद्धा विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे। आता जो चौथा मानाचा गणपती आहे त्याच्यानंतर 5वा मानाचा गणपती म्हणजेच केसरीवाडा तो देखील थोड्याच वेळात इकडे दाखल होणार आहे। त्याच्यानंतर पुणे महानगरपालिकेचा एक गणपती असतो तो सुद्धा इथे दाखल होणार आणि त्याच्यानंतर जे सार्वजनिक गणपती मंडळ आहेत म्हणजे दगडूशेठ, त्याच्यानंतर मंडई आणि त्याच्यानंतर भाऊसाहेब रंगारी, हे असे जे मुख्य गणपती आहेत पुणे शहरातले, यांची विसर्जन मिरवणूक ही याला सुरुवात झालेली आहे। आणि आपण जसं बघतोय की जसं संध्याकाळ होते तशी भाविकांची गर्दी ही खूप वाढतीये वर्षा। निश्चितच, त्यामुळे आता पुण्यात देखील मोठा जल्लोष बघायला मिळतो। रेवती, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। भाग्यश्री, तुमचे देखील खूप खूप धन्यवाद। वेळोवेळी सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। ही 2 दृश्य आपण पाहत होतो, तर आता ही लालबागच्या राजाची दृश्य आहेत। अगदी थोड्या वेळापूर्वीच श्रॉफ बिल्डिंगकडून यावेळेस राजावरती पुष्पवृष्टी करण्यात आली होती, गुलालाची उधळण करण्यात आली होती आणि त्यानंतर चिंतामणी गणपती बाप्पा आपण बघतोय। ठिकठिकाणी गणपती बाप्पांवरती खरं तर पुष्पवृष्टी केली जाते, गुलालाची उधळण केली जाते। श्रॉफ बिल्डिंग परिसरात ही दृश्य आहेत आपण बघतोय। आता गणपती बाप्पावरती पुष्पवृष्टी केली जाते। सगळ्याच इथे येणाऱ्या गणपती बाप्पांवरती
फुलांची उधळण केली जाते, तसेच गुलालाची देखील उधळण केली जाते आणि सध्या आपण ही थेट दृश्य बघू शकतोय। लालबाग परिसरातील हे दृश्य आहेत। लालबागच्या राजाची मिरवणूक यासह अनेक गणपती बाप्पांच्या मिरवणुका या आता हळूहळू गिरगाव चौपाटीच्या दिशेने रवाना होत आहेत। मनोभावे 10 दिवस पूजा केली आणि त्यानंतरच आता आपण बघतोय लालबागचा राजा हा श्रॉफ बिल्डिंग जवळ आला आहे, जिथे त्याच्यावर पुष्पवृष्टी होणार आहे। जर आपण पाहिलं तर मग लालबागच्या राजाला पाहण्यासाठी, त्याची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने, जवळपास लाखो हजारोच्या संख्येने मुंबईकरच नव्हे आपण ही बघतोय दृश्य लालबागच्या राजाची ही शान कोणाची? लालबागच्या राजाची। अत्यंत भक्तिमय वातावरणात मुंबईच्या रस्त्यावर आपल्याला हे सगळ्याच भक्तांचा जनसमुदाय एकवटल्याचं बघायला मिळतं। अगदी थोड्या वेळापूर्वीच लालबागच्या राजावरती श्रॉफ बिल्डिंगकडून खरं तर पुष्पवृष्टी करण्यात आली होती, गुलालाची उधळण करण्यात आली होती आणि त्यानंतरची ही दृश्य आहेत। एक एक करून सगळेच गणपती बाप्पा हे पुढे सरकत आहेत। ही लालबागमधली दृश्य आपण बघतोय। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भाविकांनी हा संपूर्ण परिसर फुलून गेलाय। गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला असं म्हणत सगळेच भाविक बाप्पाला निरोप देत आहेत। जनसागर कशाला म्हणावं याचं यथोचित रूप आपल्याला इथं बघायला मिळतंय। भाविकांचा जनसागर इथं उसळला आहे। ठिकठिकाणी गणपती बाप्पाच्या मिरवणुका निघत आहेत आणि लालबागच्या राजाची देखील ही दृश्य तुम्ही बघू शकताय। घरी बसून NDTV मराठीच्या माध्यमातून तुम्ही गणपती बाप्पाचं हे दर्शन घेऊ शकताय। पुण्यातलं आणि मुंबईतलं ही दोन दृश्य आपण बघतोय। मुंबईमध्ये लालबागच्या राजाची मिरवणूक, तर पुण्यामध्ये देखील गणपती बाप्पांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। मानाच्या गणपती बाप्पांची मिरवणूक काढली जाते। अगदी थोड्याच वेळात चौथा मानाच्या गणपती बाप्पाचं यावेळेस विसर्जन सोहळा संपन्न होईल आणि त्यानंतर इथं देखील अनेक मोठमोठे गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जाणार आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला असं म्हणत जड अंतःकरणानं सगळेच भाविक गणपती बाप्पाला निरोप देत आहेत। राज्यभरात अनेक ठिकाणी गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय, विसर्जन मिरवणूक घेतली जाते। पोलिसांकडून देखील चोख बंदोबस्त ठेवला जातोय। गुलालांची उधळण करत ठिकठिकाणी गणपती बाप्पांची मिरवणूक पार पडते। मुंबईमधली लालबागच्या राजाची ही दृश्य आपण बघतोय आणि दुसरी दृश्य आहेत पुण्यात देखील मनोभावे गणपती बाप्पांना आता निरोप दिला जातोय। ही शान कोणाची? लालबागच्या राजाची असं म्हणत आपण बघतोय मोठ्या भक्तिभावानं सगळेच भाविक इथं लालबागच्या राजाला निरोप देत आहेत।